अक्कलकोवा तालुक्यातील आंबलीबारी घाटात जो तो स्कूल बसचा अपघात झाला होता आणि त्यात 2 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर परिवहन विभाग जे ते ऍक्शन मोडवर आलेला आहे। फिटनेस संपलेल्या बसवर आणि अवैध प्रवासी वाहतुकांवर सध्या परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। आपल्या सोबत परिवहन विभागाचे जाधव साहेब आहेत। सर, कशा पद्धतीने आपण त्या घटनेनंतर कारवाईला सुरुवात केली? या घटनेनंतर जो अपघात झालेला आहे बसचा, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यानंतर आम्ही नंदुरबार विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतूक याच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे। आज आमच्या जवळजवळ 20 अधिकारी आणि 5 वायुवेग पथकांमिळून नंदुरबार शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये एकूण 67 अवैध प्रवासी वाहतूक आणि अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई आम्ही केलेली आहे। त्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा रिक्षा या स्क्रॅप आम्हाला आढळून आलेले आहेत। अशा वाहनांवर आम्ही स्क्रॅप करणार आहोत। तसेच याबरोबर आम्हाला 2 रेतीचे वाहनही आढळून आले, त्यांच्यावर पण आम्ही कारवाई केलेली आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आपल्या मुलांना स्कूल व्हॅन परमिट असलेल्या स्कूल व्हॅनमधूनच शाळेमध्ये पाठवावं आणि रिक्षामध्ये मुलांना पाठवू नये, जेणेकरून मुलांचा प्रवास सुरक्षित होईल, असं मी सर्वांना आवाहन करतो। तर नक्कीच परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारवाईमुळे जे ते आता 60हून अधिक जे अवैध वाहतूक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। तर दुसरीकडे पालकांनी जे ते खबरदारी घेत आपले जे पालक आहेत त्यांना शाळेच्या बसमधूनच प्रवास करावा, अवैध वाहतुकीमध्ये त्यांना पाठवण्याचं आवाहन देखील विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।